31 मार्च हे आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असतो, ताळमेळ जुळवायचा दिवस असतो, नवीन बजेट जुनं बजेट याची साखळ घालत असताना पुढे जाण्याचा दिवस असतो. मात्र आता 1 एप्रिल काय याचा कसा महत्वच राहिला नाही, कशाचा आता संबंध नाही. आता सरळ सरळ 31 मार्च नंतर दुसऱ्या दिवशी जी तारीख येते ती 1 एप्रिल येते आणि एप्रिल फुल बनवण्याचं काम हे आता हे सरकार सर्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या सोबत एप्रिल फुलचा खेळ खेळत आहे. काही वेळापूर्वीच मुंबई महापालिकेच्या आयुक्त वाशुमरे यांची नियुक्ती झाली 15 दिवसे. कसं बघते? सत्तेचा खेळ आहे, गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि त्यामध्ये तू बडा क्या मैं बडा हे दाखवत असताना भाजपची पुन्हा एकदा सरशी झालेली आहे. आता येणाऱ्या काळात त्याचा पलटवार जो आहे हा शिंदे सेनेकडून झालेला आपल्याला दिसून येईल. त्यामुळे हे दुःखद आहे की सत्तेत आम्ही भाऊ आपण सोबत खाऊ आणि सत्तेच्या राजकारणात एकमेकांचे जाणे दुश्मन डाव एकमेकांच्या विरोधात खेळतात आहे, शह प्रतिशय देत आहे. एकंदरीत या सर्व प्रकरणाचा आणि या सर्व गोष्टीचा महाराष्ट्रातल्या जनतेला वीट आलाय. त्यांनी त्यांच्या आपसातील गटबाजी ही कुठेतरी थांबवावी आणि दिलेले आपले जे सर्व आश्वासन आहेत निवडणुकीच्या पूर्वीचे पाळावे. नक्षलवाद मुक्तीवर चर्चा करताना काल लोकसभेमध्ये डाव्यांसोबत आघाडी करून काँग्रेसच्या काळामध्ये एका गावामध्ये जो नक्षलवाद वाढला होता तो पूर्ण देशभरामध्ये होता. नक्षलवाद हा हिंसाचाराचा आधार घेतला गेलेला आहे. त्या नक्षलवादाचा त्या हिंसेचा आम्ही निषेध करतो. मात्र ते होत असताना त्या ठिकाणच्या समस्या त्या ठिकाणच्या असणारा अनुशेष या सगळ्या विषयावरही जी चर्चा यायला पाहिजे होती ती काँग्रेस करत होती. कुठेतरी त्याचं मतपरिवर्तन करण्याच्या अनुषंगानं काँग्रेस कार्यरत होती आणि नक्षलवादाचा विमोड करत असताना जो संविधानिक मूल्य जे आहे त्या संविधानिक मूल्याच्या अनुषंगानं काँग्रेसने नक्षलवादाशी लढले. जेवढ्या नक्षलवादांनी काँग्रेसच्या नेत्यांचा हत्या केली तेवढी कोणत्याची केली नाही. फार मोठी किंमत ही काँग्रेसला आपल्या मूल्यांसाठी, संविधानिक मूल्यांसाठी, शांततेसाठी आणि तेही आपले भारतीय आहेत, तेही आपले बांधव आहेत या भूमिकेतून काँग्रेसने मोठी किंमत चुकती केलेली आहे. मात्र नक्षलवादाचा निवड करताना काल केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेलं मोठं भाषण आहे हे त्यांचे दाखवायचे दात होते, खायचे दात वेगळेच आहेत. या सर्व नक्षलवादी क्षेत्रामध्ये आता मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे खनिज काढण्याचे ठेके त्यांना दिलेले आहेत, लीजवर मोठ्या जमिनी त्यांच्या दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणाहून आता आयएनआर असेल, बॉक्साईड असेल, इतर जे खनिज आहेत याचं उत्खनन सुरू झालेलं आहे. आणि आता भांडवलशाही जी आहे त्या भांडवलशाहीचा जो अतिरेक आहे आणि भांडवलशाहीची जी दादागिरी आहे आणि भांडवलशाहीचा जो हिंसाचार आहे त्यातून त्यांनी हा नक्षलवाद संपवलेला आहे. जैन मुनी निलेश असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या ज्या सुनबाई होत्या ताराबाई त्या जैन धर्मीय होत्या. कसं बघता येईल? शिवाजी महाराज हे महाराष्ट्र धर्माचे, हिंदवी स्वराज्याचे एक प्रणेते आहेत आणि त्यांच्याकडे जात धर्माच्या पलीकडे बघितलं पाहिजे. 18 पगड जातींना सोबत घेऊन जाणारे असं शिवाजी महाराजांचं नेतृत्व होतं, कर्तृत्व. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला प्रचंड गोंधळ पाहायला मिळालेला. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद होते आणि त्याला कारण होतं पीओपीचं काम सुरू होतं. अशा पद्धतीचं उत्तर प्रशासनाकडनं देण्यात येतं. सातारा पॅटर्न नावाचा एक दादागिरीचा, एक गुंडागर्दीचा पॅटर्न हा भाजपने हा महाराष्ट्राला कुठेतरी दिलेला आहे आणि यातून हम जलसो कायदा ही भाजपची भूमिका अधोरेखित होते. त्यामुळे मित्रपक्ष काय असतील, विरोधक काय असतील आणि संविधान काय असेल हे सगळं आम्ही गुंडाळून ठेवू. हा सातारा पॅटर्न दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये स्थापित झाला. 2 लाख रुपयेपर्यंत शेतकऱ्याचं पीक कर्ज माफ करण्याची सरकारनं घोषणा केली होती. पण आता ज्याच्याकडे गाडी आणि बंगला आहे अशा त्यांना पीक कर्ज माफ होणार नाही अशा प्रकारच्या अटी आता अमर्त्य सेनना अर्थशास्त्रातलं संशोधनामुळे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स शोधून काढण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. आता तशा प्रकारच्या सायंटिस्टच्या अनुषंगानं आपल्या देशाचा कारभार चालला पाहिजे, राज्याचा कारभार चालला पाहिजे. मात्र आता नवीनच शास्त्रज्ञ जे आहेत हे आता निर्माण व्हायला लागले आणि दारिद्र्य रेषेतील खालील लोकांचा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो वस्तुनिष्ठ जो अभ्यास झाला पाहिजे त्याचे सर्व निकाल गुंडाळून ठेवून हम करे सो कायद्याच्या अनुषंगानं उथळ पाण्याला खळखळाट फार आलेला दिसतो.
संगठन सृजन अभियान पूरे देश भर में चल रहा है और इसके तहत महाराष्ट्र की जिला कांग्रेस कमेटी को मजबूत करने का काम, जिला कांग्रेस कमेटियों के अध्यक्ष पद का चयन ये पूरे देश में चल रहा था। महाराष्ट्र में भी अभी ये प्रक्रिया शुरू हो चुकी है, मगर इसके साथ साथ हम ब्लॉक कांग्रेस के अध्यक्ष को और ब्लॉक का यूनिट भी मजबूत बनाने जा रहे हैं। आने वाले 19 तारीख तक संगठन सृजन की प्रक्रिया महाराष्ट्र में संपन्न हो जाएगी और उसके साथ साथ ही ब्लॉक अध्यक्ष की चयन की प्रक्रिया भी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी संपन्न करेगा। इसके तहत एक नया नेतृत्व, नई ताकत और नई ऊर्जा महाराष्ट्र को मिलेगी। दूसरा कि मुख्यमंत्री ने आज कहा कि कांग्रेस और राहुल गांधी अफवाह फैला रहे, लोगों को गुमराह कर रहे, लोगों में डर पैदा कर रहे। पेट्रोल के ऊपर पेट्रोल है, लेकिन कांग्रेस के डर के कारण लोग लाइनों में खड़े हैं। राहुल गांधी जी ने पार्लियामेंट के शुरू होते साथ पहले दिन कहा था कि जो आखाती देशों में जो चल रहा है, उन देशों की जो कुल वहां का जो माहौल है उसकी कहीं ना कहीं उसका नुकसान भारत को भुगतना पड़ेगा। सरकार ने तत्काल राजनीति से परे जाते हुए इस पर एक अच्छे नियोजन की एक आवश्यकता है, ये बात राहुल जी ने पहले कही थी। इसके पहले नोटबंदी के समय भी उन्होंने चेतावनी दी थी, कोविड के समय भी राहुल गांधी ने चेतावनी दी थी, मगर उसकी अनदेखी की। और रही बात अभी अफवाह फैलाने की बात, तो पार्लियामेंट में जाके कौन रोया था? किसने कहा था कि कोविड से बड़ी आपत्ति है? किसने कहा था कि लॉकडाउन की स्थिति फिर से भारत में पैदा हो सकती है? तो ये कहने वाले जो थे, अफवाह फैलाने वाले जो है वो नरेंद्र मोदी है। और उनकी अफवाह फैलाने के कारण पहले तो सिलेंडर की कतार लगी हुई थी, क्योंकि सिलेंडर 25 सीट के बाद उसका बुकिंग हो रहा था। सिलेंडर गायब हो चुका था, संसद में और देश में नरेंद्र गायब था, यहाँ सिलेंडर गायब था, इसलिए बड़ी बड़ी कतारें ये सिलेंडर की लगते हुए देश ने देखा। और उसके बाद पार्लियामेंट में जो नरेंद्र मोदी जी ने बात कही, तो उसके बाद पेट्रोल में भी कतारें हमें देखने के लिए मिली। इसलिए यदि अफवाह है तो नरेंद्र मोदी पर एफआईआर दर्ज किया जाए, ये हमारी मांग है। दूसरी बात है कि वो ये कह रहे कि अफवाह फैलाने वाले जो है देशद्रोह की तरह है, देश उनका इशारा नरेंद्र मोदी जी की तरफ है। नरेंद्र मोदी जी को देशद्रोही कह रहे हैं। जैन मुनि जो उन्होंने बात कही कार्यवाही को लेकर, उसको लेकर क्या कहना? छत्रपति शिवाजी महाराज ये महाराष्ट्र की अस्मिता है, देश के एक अनमोल सुपुत्र है और उन्हें महाराष्ट्र धर्म का निर्माता कहा जाता है, स्वराज्य के संस्थापक करके उसको देखा जाता है। सबको साथ लेके चलना ये उनका तरीका था, उनको जात धर्म के परे उनको देखना चाहिए। क्या विधान परिषद की जो अभी चुनाव हो गया ये अप्रैल में, उसके लिए कांग्रेस पार्टी वो सीट लड़ेगी कि कल से उसका नॉमिनेशन फाइल होने की प्रक्रिया शुरू हो चुकी है, उसका अधिसूचना निकल चुकी है। वहां यदि मित्र पक्ष नहीं लड़ता है, क्योंकि अलायंस में उनके पास थी, मगर यदि वो नहीं लड़ते हैं तो कांग्रेस लड़ने के लिए तैयार है। नहीं, कांग्रेस मतलब चाहती है कि जैसे कि राज्यसभा की सीट दी एनसीपी को, तो अभी कांग्रेस का दावा बनता है या फिर उद्धव जी को देगी? उसमें एक व्यापक चर्चा होगी। वास्तव में राज्यसभा की सीट कांग्रेस को मिलना चाहिए थी, मगर बहरहाल जो फैसला हुआ वो हुआ। इसके बाद एक चर्चा के बाद उस पर भूमिका हमारी चलेगी। बारामती बाई इलेक्शन को लेकर उसको क्या करेंगे? उसको कांग्रेस यदि वहाँ एनसीपी 2019 में वहाँ पे चुनाव लड़ी, 2024 में एनसीपी वहाँ पे चुनाव लड़ी, और इस बार यदि वो चुनाव नहीं लड़ते हैं, लड़ने में वो यदि वहाँ इंटरेस्टेड नहीं होगी, तो कांग्रेस उसको वो दोनों सीटें लड़ने के लिए तैयार है। पार्टी में फैसला हो चुका है कि लड़नी है सीट की, क्योंकि सुप्रीम कोर्ट ये कह रही है कि उनकी इच्छा की चुनाव निर्विरोध हो, वो तो लड़ने वाली नहीं है। ऐसे तो कहते कि वो नहीं लड़ने के लिए तैयार है, तो हम जरूर लढना चाहेंगे। आपण फक्त बारामती आणि राहुरी इथल्या दोन्ही पोटनिवडणुका येऊ घातल्यात, काँग्रेस पक्ष यामध्ये उतरणार का? बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता असेल का? महाविकास आघाडी म्हणून 2019 नंतर आम्ही एकत्र 3 पक्ष आलो। त्यापूर्वी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम्ही सोबत होतो, आणि या सर्व गेलेल्या काही गत निवडणुकांमध्ये बारामती आणि राहुरी या दोन्ही सीट ज्या आहेत या राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुका लढलेल्या आहेत। 24 मध्ये तिथे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी निवडणूक बारामतीमध्ये लढली, राहुरीमध्ये शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी लढली। त्यामुळे आघाडी आमची असताना या दोन्ही सीट त्यांच्या वाट्यावर आलेल्या आहेत। त्यांनी या संदर्भामध्ये निर्णय घेणं आवश्यक आहे। मात्र ते या दोन्ही ठिकाणी जर लढण्यात
साठी इच्छुक नसतील तर काँग्रेस जरूर त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी लढण्याकरता तयार आहे आणि तशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही हा आमच्या मित्रपक्षांकडे दिला आहे. सबका स्वामी दिलीप पवार ने की सेंसिटिव अजित पवार के नेताओं ने आरोप लगाया कि रोहित पवार जो जांच की लगातार फॉलो कर रहे मांग कर रहे तो उन्होंने 5 करोड़ रुपए लेकर बदनामी करने की, अजित पवार की पार्टी में बदनामी करने की, उसमें फूट डालने की साजिश रची है, ये उनका आरोप है. ये आरोप अपनी जगह है, मगर अजित पवार साहब के फ्लाइट का एक्सीडेंट कैसे हुआ इसका जवाब मिलना चाहिए. और ये आरोप नहीं है, प्रत्यारोप नहीं है, तो इसकी जांच अभी तक नहीं हुई. ये वास्तव में 2 महीने से भी लंबा समय गुजर जाने के बाद ऐसा क्या बात है कि इसको छुपा रहे हैं. दाल में कुछ काला है, इस प्रकार से आशंका आज देश को है और इसका सवाल, इस सवाल का जवाब पहले मिलना चाहिए. सर, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सुप्रिया सुळे म्हणतायत की ते दाभोळकरांचा वारसा पुढे नेत आहेत. कशा पद्धतीने बघताय असं काय गोष्टी? नरेंद्र दाभोळकरांचा विश्वास भारताच्या संविधानावर होता. विवेकवाद हा त्यांच्या जीवनाचं त्यांचं मिशन होतं आणि यासोबतच सेक्युलरिझम या मूल्यावर, धर्मनिरपेक्षता मूल्यावर त्यांची आघात स्वरूपाची श्रद्धा होती आणि त्यासाठीच ते कार्यरत राहिले. आणि अशा एका अंधश्रद्धेच्या विरोधात लढा लढणाऱ्या विवेकवादी व्यक्तीची तुलना ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कुठल्याही परिस्थितीत होऊच शकत नाही. कारण देवेंद्र फडणवीस ही अविवेकी राजकारण पुढे घेऊन जात आहे. धर्मनिरपेक्षता त्यांना मान्य नाही, त्यांना भारताचं संविधान मान्य नाही. त्यामुळे दोघांची तुलना ही होऊच शकत नाही. आणि राहता राहिला वारशाचा प्रश्न, तर वारसा जो आहे तो शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा आहे आणि तो वारसाही देवेंद्र फडणवीस हे पुढे घेऊन जात नाही, हे या ठिकाणी प्रामुख्याने सांगावं असं वाटतं. सुप्रियाताईंनी दिलेलं जे वक्तव्य आहे हे आश्चर्यकारक वक्तव्य आहे. सात्विक संताप देणारं त्यांचं हे वक्तव्य आहे. त्यांनी जो वारसा पुढे घेऊन जायला पाहिजे तो पुरोगामित्वाचा घेऊन जायला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा जेव्हा बनला तेव्हा एन.डी. पाटील साहेब त्याचे अध्यक्ष होते, नरेंद्र दाभोळकर साहेब त्याचे उपाध्यक्ष होते आणि तो कायदा बनत असताना देवेंद्र फडणवीसांचा त्यांना विरोध होता. कायदा जेव्हा विधानसभेत मांडला गेला तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यावर शंका उपस्थित केल्या. पुढे त्याच्या विरोधाची भूमिका, विरोधाचा सूर हा देवेंद्र फडणवीसांचा होता. नरेंद्र दाभोळकर यांचा जेव्हा खून झाला तेव्हा खून झाल्यानंतर त्या आरोपींना सोडा म्हणून जे मोर्चे निघत होते त्या मोर्चालाही कुठेतरी देवेंद्र फडणवीसांची फूस होती. त्यामुळे अशा प्रकारची तुलना करणं हे दुःखद आहे. आणि सुप्रियाताईंजवळ जो वारसा आहे तो एन.डी. पाटीलांचा वारसा आहे, शरद पवार साहेबांचा वारसा आहे. तो वारसा ध्यानात घेऊन त्यांनी वक्तव्य करायला पाहिजे होतं असं या ठिकाणी मला वाटतं. तो एक सवाल ये में कि सरकार कह रही है कि 31 मार्च जो है भारत अब नक्सलवाद मुक्त हो गया, क्या आपको लगता है? नक्सलवाद जो है वो नक्सलवाद एक चर्चा करके उसको निपटना चाहिए. उसके लिए बीएसएफ के साथ कांग्रेस की सरकार ने एक नीति का भी वहां सुनिश्चित की थी और नीति में उनका जो ट्रेनिंग किया गया उसको ध्वस्त करते हुए उनके साथ चर्चा करने के लिए भी कांग्रेस ने बहुत बड़ा एक कैंपेन चलाया था. कांग्रेस के बहुत सारे लोगों को आतंकवाद, नक्सलवाद के चलते हुए उनका मृत्यु हुआ था, उनका खून हुआ था, उनका बलिदान हुआ था, ये भी सच है. मगर जो अमित शाह जी जो कह रहे हैं वो उनका सरासर गलत है. नक्सलवाद को रोकने के लिए, नक्सलवाद को खत्म करने के लिए वो पूंजीपतियों को ला रहे हैं और नक्सलाइट इलाका जो है उस नक्सलाइट इलाके में जो माइनिंग है उसके पट्टे जो है वो अपने मित्रों को दे रहे हैं और उसके तहत पूंजीवाद के साथ और पूंजीवादी लोगों के दबाव में और पूंजीवादी पदों की दहशतवाद में वहां का नक्सलवाद खत्म किया जा रहा है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.